सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जामनेर तालुक्यातील शेंगोळा गावात सध्या घाणीचे अक्षरशः साम्राज्य पसरले। गावातील रस्त्यांवरून गटारीचे सांडपाणी वाहत असून लहान मुलांसह संपूर्ण गावकऱ्यांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले। मात्र या गंभीर परिस्थितीकडे गावचे सरपंच जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचे चित्र दिसून येत आहे। पत्रकार मंडळींनी गावाला भेट दिली असता ही धक्कादायक बाब समोर आली आहे। गावातील मुस्लिम समाजाचे पवित्र धार्मिक स्थान मस्जिद परिसरात अक्षरशः घाणीचे ढीग साचले। इतकेच नव्हे तर हनुमान मंदिर परिसरातही स्वच्छतेचा बोजवारा उडालेला असून मंदिराजवळ घाण पसरलेली। धार्मिक स्थळांजवळील ही अस्वच्छता प्रशासनाच्या अपयशाचे जिवंत उदाहरण ठरत आहे। संपूर्ण गावात पसरलेल्या घाणीमुळे डेंग्यू, मलेरिया, त्वचारोग, पोटाचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जाते। नागरिक त्रस्त झाले असून ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे जामनेर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींना ISO दर्जा मिळाल्याचा गाजावाजा केला जातो, मात्र शेंगोळा ग्रामपंचायतीचा हा भोंगळा कारभार ISO दर्जाची पोलखोल करणारा ठरत आहे। आता खरा प्रश्न असा आहे की आरोग्य धोक्यात असताना प्रशासन जागे होणार का? सरपंच व ग्रामसेवकांवर कारवाई होणार का? की नागरिकांच्या जीवाशी असा खेळ सुरूच राहणार? शेंगोळा गावातील नागरिक आता तात्काळ स्वच्छता मोहीम, गटारी दुरुस्ती आणि जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करीत आहे। प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही तर हा प्रश्न आणखी गंभीर रूप धारण करू शकतो। यावर पंचायत समिती, गटविकास अधिकारी यांनी या गावाकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी फराज अहमद, जळगाव।